देवा, अरे काय पाहायला लावलंयस रे तू? अरे राजकुमारीची नाभूताची बाधा झाली. काहीतरी कर ना देवा, काहीतरी कर. हाव ना देवा, महाराज आता काय करावं काय ते समजना झालंय. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. देवा, अरे आमच्याकडून काही चुकलं असेल तर त्याच्यातून आम्हाला माफ कर. आत्तू, दुसरा काही उपाय आहे का म्हणजे जो आपण करू शकतो? हे आपल्या घरात झालंय ना, म्हणजे आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. पण करायचं काय? अगं लय कठीण आहे ग ते, तुला नाही जमायचं. अहो आत्तू सांगा तर खरं. तलावाच्या देवाला बिनचपलाचं डोक्यावर पाण्यानं भरलेला हंडा घेऊन 100 फेऱ्या माराव्या लागतील. म्या करते. नाही नाही, अगं लय कठीण आहे ते. अहो आत्तू, राजकुमारी आपल्या घरात आल्याय आणि उद्याच्याला त्यांना काही झालं तर अहो आपल्याच घराला नाव ठेवू त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकुमारी ह्यांची जबाबदारी आहे आणि त्यांना कोणी काय बोललेलं मला पटणार नाही. त्यामुळे राजकुमारींसाठी मी फेरा मारणारच. तो कवरे भूताचं नाटक चालविणार आहे. बघू कधी संपायचं ते. मी तर तिला हनीमूनला कसं घेऊन जायचं ते समजना झालंय. पण तुला तिची चिंता पडली होय? काय आलं सगळ्याला? अहो कुठे होते तुम्ही? अहो राजकुमारींना भूतानं झपाटलंय ना. काय? कधी? हो आज सकाळीच कळलंय. हे असो अहो त्या करायला तसं. काय मदन, खरंय काय? हा मी सांगितलेलं खोटं वाटतंय का? नाही नाही, पण मग अरे आता नेमकं करायचं काय? भाऊजी, मला एक उपाय सापडलाय आता. कोणता? जर आपल्या तलावाच्या देवाला पानानं भरलेला हंडा डोक्यावर घेऊन 108 फेऱ्या मारल्या ना तर लगेच बरं वाटन. फेऱ्या मारणं सोपं आहे का? आणि कोण मारन? म्या मारणार आहे. ए बेटे, नाही नाही, तुझ्या छान नाही व्हायचंय. अरे दादा, पण ह्यांच्यासाठी आणि घरासाठी तर हे करावंच लागन ना. आणि राजकुमारीजींना बी किती त्रास होता असन. अरे नाही नाही, म्हणून काय तलावाच्या देवाला जायचं का? हा मारत्या प्रदक्षिणा लय कठीण असत्या. बिना चपलेच्या मारावं लागतात त्या. माहिती मला. त्या निमित्तानं लग्नाच्या बायकोचं देवदर्शन होईल आणि येडिंगच्या बायकोचं हनीमून एकाच वेळेला. काजू, पुन्हा एकदा विचार कर. हा आजी, मी केला विचार. राजकुमारीजींसाठी बिनचपलीच्या डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन 108 फेऱ्या मी मारणारच आहे. आणि आता मला कोणी बी याच्यात अडवायचं नाही. हरीने तर बॅकपॅक करायला सुरुवात केली. काजू वहिनी हनीमूनला संघ असणार आहे हे कधी सांगशील? तुझं बोलला ना तर ती येत नसती. बोलली का तुझी काळजी? बोलली बोलली नाही, नीट नाही बोलताय, वाईट बोलू नको ना. आता किती सोडून मान पकडतो का? मान पकडतो का? ही जर का तयार नाही झाली ना तर माझी मान अडकन. त्यामुळे मला बोलावंच लागल. हा बोल, पण मला नाही पटत ये. मेली नाही पिटे ते आलं.
Hello. How are you, mister? नाही, मिसेस मारिया मदन हिंगणकर. Thank you so much for everything. Maria, we honeymoon go, but one problem. What? Don't say it's cancelled. Huh? Don't say it's cancelled. नाही नाही, कॅन्सन बिन्सन काही नाहीये. आपण वी गो देवदर्शन, गॉड वर्क, रुच्युअल, काजू, अस विथ अस. Okay, no problem. Kajol is nice girl. I like her. She helped me in everything. Okay. नो प्रॉब्लेम मारिया, नो प्रॉब्लेम. No. रॅली S.A.S. मारिया. No. Not here. At honeymoon. तस तर तस आलं. अय, काय झालं? अरे येडिंगची बायको लग्नाच्या बायकोला घेऊन जायला एवढं सहज तयार होईन वाटलं बी नव्हतं. अयो, हे कसं झालं? हो ग म्हणत नाही, एका हातात दुनिया खिशात. हा, नाजूक उद्याचा दिवस उगायचा आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. बोलली का तुझी काळजी? रात्रीवाणी चालू होती. महाराज, समद व्यवस्थित होऊ द्या. आयुष्यात कुठली बी अडचण नको. एक तर राजकुमारींना असं झालं म्हणून यांना लई तारीवरची कसरत करावी लागते. आता कुठं त्यांच्या वाट्याला सुख आलतं तर लगेच दुःख नको वाढायला. समद व्यवस्थित होईन पुरी, काळजी करू नको. महाराज, आमचं हे आवाज बदलून बोलायला लागलेत, कळतं तेवढं. लईच हुशार आहे ग मा हरीन. काय हुशार आहे, कधी पण गंमत करता का हो तुम्ही? इथं राजकुमारीजींना बरं वाटन का नाही याची भीती वाटून राहिली. काजू, कसली भीती वाटायची त्यात? होईन समजणी. तुझ्या विश्वासात ताकद आहे. तुम्ही पण ना सारखं कौतुक करता महा, पण मग काळजी पण समजून घ्या ना. काजू, अगं त्यात काय काळजी करायची? आणि राजकुमारीनं झालं तसं, त्यात माही काय चूक आहे? अहो, तुमची चूक आहे असं नाही म्हणत हो मी, पण थोडं समजून घ्या ना. घेतलं समजून काजू, पण तू सुद्धा राजकुमारींसाठी एवढं करायला तयार होतीस, मग कौतुक नको करायला. मंगीच्या लग्नात तू स्वतःची साडी दिली त्यांना, नुसती साडी नाही दिली तर नेसायला मदत बी केली. जाहिरातीच्या लग्नात तू मंगळ काय काय नाही केलं काजू तू. झालं महा कौतुक करून? तुम्ही किती काय काय करता मायासाठी, घरासाठी, कधी बोलता का? काजू, त्यात काय बोलण्यासारखं? ह्यो तर असा स्वभाव आहे तुमचा, समद करायचं आणि नाही केलं असं दाखवायचं. तुमच्यामुळेच करू शकलोय काजू, तुमच्या विश्वासामुळे. आता तुमच्या कामात बी आमचंच कौतुक करा. ए रे मा हरीन, लय कौतुक करत ना. मग अहो, कोणी बघाल ना. बघू दे ना, लग्नाची वाईफ आहे तुम्ही. तुम्ही पण ना. अहो, आता तरी सोडा ना. चेन लाव ना. हो, सोडा आता. खाण्याच्या सामानाचं पण बघावं लागत, आणि राणी वहिनींना पण घरातलं बघून घ्या सांगावं लागत, आणि गोप भाऊजींची तयारी कुठवर आली हे पण विचारून घ्या ना.
आलेच मी. आओ ही कशी भारी ना. हा घेते ही सोबत. आणि ही कशी हो. हे पण घेऊ का संग. काट काय भारीत बाई. राणी हा काय झालं चांगली नाही. नाही नाही ते नाही ग. हा मग ही मी घेते संग. ए राणी आता कसं बोलू त्याला. अहो मदन भाऊजींना विचारा ना. अगं हाव पण तिथं आपलं काय काम आहे. हा आता काजून मदन चालले देवदर्शनाला. काय म्हणले आपलं काही काम नाही. हा मग आणि मला माहिती ना तुला काय लिहायचं देवदर्शनाला. काजोल घरात नसल्यावर घरचं सगळं काम तुला करावं लागेल म्हणून तुला देवदर्शनाला यायचंय. इकडं माझ्याकडे बघून बोलायचं. नाही नाही काही नाही. नाही नाही असं कसं बाई. बोला ना बोला. काही नाही तू बॅग भर. हा मला काम करायचे नाहीत ना म्हणूनच यायचंय संग. आणि काऊन करू मी काम. ग्रामपंचायत सदस्य आहे मी. आणि जर का तुम्ही कामाचा विषय काढला ना तर कपड्यांसंगट तुम्हाला गुंडाळीन. आता काय बोलणार मी. नाही वेगळ्या शब्दात समजून सांगू का. जातो. जावा मदन भाऊजी संग बोला. आओ आता काय आहे? थांबा ना. काय आओ काय आओ हे अगं दिवस आहे ना कोणी पाहिलं तर. कोणी पाहिलं तर. जर का मदन भाऊजी नाही म्हणले ना तर मग तुम्ही येत आणि मी येत ध्यानात ठेवा. ते डाळिंब सळडय ते बाहेर फेका आधी. तुम्ही नका सांगू जा बोला. बाई कोणची साडी घालू. हा बोल ना. हॅलो गोप्या पोहोचला का नाही. अरे पोचलोय कावाचा. बरं ते टेंटचं काम झालं का. हा झालंय. आईला पण ते म्हातारले आग आल्यापासून नुसतं शिवाय घालून राहिले मला. जाऊ दे रे दी सोडून. बरं ऐक ते टेंट लावणार आहे ना ते जरा लांब लांब असू द्या म्हणजे टेन्शन यायचं नाही. हा तसं म्हणा काजू मी मारिया आणि तूच आहे त्यामुळे काही यायचं नाही टेन्शन. हा टेन्शनचं काम नाही म्हणे. इथं अजून कोणी वाढलं ना तर बसावं लागेल बोंबलत आपल्याला. अरे गप नाही काळ्या जिभेच्या सांगितलं तेवढं कर. हा मदन बोल की एवढ्या. ती माझं जरा काम होतं तुझ्याकडे. हा बोल की. ते म्हणजे आम्ही येऊ तू सोबत. काय म्हटलं म्हणजे. म्हणजे ते आता देवदर्शनाला यावं लागते बा आम्हाला तुझ्यासोबत. अरे जाय जाय एकाला दोन बरे राहते. त्याच काही नाही पण राणी वहिनी अडचण नाही ना काही. अरे ती तर मागं लागली ना. हा नाही म्हणजे तसं मीच म्हणलो तिला चाल बा सोबत तुम्ही. चाललोच येत. हा तिच्या पायात तर बिंगरी आणि नावाची हिंडपिरी घेऊन जाय तिला. मी राणीला सांगतो. सांग. हा
हा बोल. ए काळे जिभेच्या, आणखीन एक टेंट वाढीव. आजूक अरे आजूक कोण येणार आहे? पोपटन राणी वहिनी येत आहेत. हा आईला मला वाटलं तुम्ही मिथून येतो काय. तो काय आला येतोय. चल आता ठेव. ए बिट्टे, येतोय तर येऊ दे ना राव. अरे पण दादा तिथे काय करणार आहे तू? अरे मदत करीन ना. पण मग ह्यांच्या संघ भांडणांनी काढायचं. अरे ते मदने संघ कोण भांडते? मदन दाजी संघ कोण भांडणार आहे? नाही भांडणार. अरे पण चौघांच जायचं ठरलं होतं रे. आणि आता तू वाढणार म्हणजे? ठीक आहे बिट्टे, आता तुझी जी इच्छा नाही तर नाही येत. अरे तसं नव्हतं म्हणायचं रे मला. मग सांग ना मदन दाजीला. आणि मग ही गरज लागणारच बिट्टे. आता काल नाही का तर राजकुमारींना खोलीत घेऊन जायचं होतं, तर एकट्या मदन दाजीकडनं झालं का? नाही झालं. लागणार माझी गरज. बरं बोलते म्या. हा बोल नको, मी बॅगा पॅक करायला घेतो एकदम. बिट्टे मला माहिती आहे या घरात तुला कोणी नाही म्हणणार आहे का, आणि असं झालंय का आतापर्यंत? हाव का? मग बरं बोलते. दादा तुझ्यापेक्षा लहान आहे मी, तर बी माया पुढे लाड घालितो का रे? बिट्टे लहान असली तरी लई समजून घेतलेस बघतो. शाळेत जात नव्हतो तर मम्मी रपारप आणायची पाठी, तर तू मध्ये यायचीस. माझ्या पाठीवर जेवढे वळे नसतील ना तेवढे तुझ्या पाठीवर वळे, तरी तू मध्ये पडायचीस. दादा नगन अरे ते जुन्या आठवणी. यंगरट म्हणून माझ्याशी कोणी नीट बोलायचं नाही, पण तू मला तसं कधी वाटूच दिलं नाहीस बघ. लहान असून मोठ्या बहिणीसारखे वागलेस तू. दादा अरे नग ना रडू. हे बिट्टे, मायामुळे तुझ्या डोळ्यात पाणी नाही. नाही रडत मी. हा बरं तू पिशी घे भरायला, मी ह्यांना सांगून आले. हा बिट्टे, हा मी करतो पॅक हे सगळं. तू जाई लवकर सांग मदन दाजीला. हा जाय. मदनराव, इकडे जर काही घोटाळा केला रे भाऊ तू, तर तुला या चपात्यासारखं बारीक करून गुंडाळत असतो मी. रे महादाजी. हो काय करताय? पॅन्ट राहिली होती ती टाकली. बरं ऐका ना, मिथून दादा बी आपल्या संग येतोय, म्हणजे तिथं बी आपल्याला त्याची मदत होईल ना. अगं पण कायला, त्याला त्याची कामं असतील ना. अहो नाही, तोच म्हणला मी येतो म्हणून. अगं काजू, काही गरज नाही. आपण चाललो म्हणून उगं म्हटलं असं ना आपल्या संग राहायला. नको, काही गरज नाहीये. गरज कशी नाही? आता माझी इच्छा आहे म्हणून तुम्ही नाही म्हणताय का? ठीक आहे, ठीक. मला वाटलंच होतं तुम्ही हा म्हणताय. बरं मग राहुल दादाला बी घ्यायचं का? काजू कायला? अहो आत्ताच लग्न झालंय ना त्यांचं, मग तेवढंच देवदर्शन झालं असतं. मी आलेच मंगीला सांग. काजू अग काय आला, काय खरं नाही बाबा. हा बोल. गोप्या, आणखी टेंट वाढीव. आणखी आता कोण वाढलं? मंगी, राहुल आणि त्यो मिथून. अयो मिथून, आता कसं होणार? ए गप राय ना काळे जिबेच्या. इथं अजून टेन्शन वाढायला लागलं. तुझं काय रे? तुझ्या काळे जिबेमुळे अजून एखादा माणूस वाढन. ठेव फोन आणि टेंट वाढीव. बर आता हे म्हातारं काय ऐकायचं नाही. ते बघ तुझं काय करायचं ते. वाढीव ठेवतो.
आईला नाही नाही म्हणता म्हणता अख्खा बाजार भरलाय लोकांचा. आणि हानी म्हणलं एवढी लोक काय येतात ह्याचं काय कारण सांगणार मार्याला. यायला तयार नाही व्हायची गाड्या. मदनराव दुष्काळात 13वा महिना सुरू झालाय आपला.